मित्रांनो नमस्कार. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेला होता, त्या मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाची अखेर काल सांगता झाली. हे आमरण उपोषण सोडण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शिष्टाई करण्यासाठी 2 न्यायमूर्ती बच्चू कडू, अर्जुन खोतकर आणि धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांना पुन्हा एकदा 2 महिन्याचा कालावधी हा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मागून घेतलेला आहे. एकीकडे जरांगे पाटलांचं मौन राज्य सरकार सोडवून घेत असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या आणि सरकार पक्षाच्या IT सेलकडून जरांगेंच्या बदनामीची जाणीवपूर्वक पद्धतशीर मोहीम ही आज सकाळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. पण ही जी मोहीम चालू आहे, ही मोहीम चालू असताना जरांगे पाटील हे कुठल्याही चौकशीच्या फेऱ्यामध्ये किंबहुना त्यांचा कुठलाही व्यवहार हा होऊ शकत नाही, किंबहुना ते ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकू शकत नाहीत. यामुळे राज्य सरकारची फार मोठी नाचक्की ही या ठिकाणी झालेली दिसून येते. मित्रांनो, हा जो माणूस आहे मनोज जरांगे पाटील, हा माणूस काही नवकोट नारायण नाहीत. हा माणूस आर्थिक परिस्थितीने आणि दारिद्र्याने गांजलेला माणूस आहे आणि तो दरिद्री नारायण आहे. त्यामुळे तो दरिद्री नारायण जरी असला तरी कोट्यावधी लोकांचे हृदय जिंकणारी श्रीमंती आज या माणसाकडे आहे. हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ हे आपण स्वीकारलं पाहिजेत. किंबहुना 1,47,00,000 जी सभा आंतरवली सराटी येथे झालेली आहे, त्यांनी ही गोष्ट मात्र निश्चितपणाने भारताच्या नकाशावर नाही तर जगाच्या नकाशावर ही सभा रेकॉर्ड ब्रेक सभा ठरलेली आहे. त्यातून मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजावर असलेलं वर्चस्व आणि प्रेम हे दिसून आलेलं आहे. एका बाजूला प्रस्थापित जी धनधानगी मराठा समाजाची मंडळी आहेत, जी राजकारणी मंडळी आहेत, त्यांच्या दुकानदारीला भविष्यात भगदाड पडू शकते असा भीतीचा गोळा हा मनोज जरांगे पाटलांच्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या झंझावाताने उमटलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावे म्हणून सर्वपक्षीय ठराव आणि त्या सर्वपक्षीय ठरावाची प्रत घेऊन काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांकडे आंतरवली सराटीला गेलेले होते आणि 2 महिन्याचा कालावधी म्हणजे साधारण 2 जानेवारीपर्यंत किंबहुना त्याबाबतही संभ्रम आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या कोर कमिटीने 24 डिसेंबर ही निर्धारित तारीख केलेली आहे आणि सरकार पक्षाच्या वतीने 2 जानेवारी ही तारीख सांगितलेली आहे. मित्रांनो, ह्या तारखेचा गोंधळ काही जरी असला तरी 2 महिन्याचा जो कालावधी आणि जो वेळ हा राज्य सरकारने मागून घेतलेला आहे, त्यामध्ये मात्र त्यांना चालढकल करता येणार नाही. जर चालढकल करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने राज्य सरकारच्या अंगाशी तो खेळ भविष्यात येऊ शकतो. हे मात्र निर्विवादपणे सत्य आहेत आणि ते सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. ज्या पद्धतीने जंतर मंतरवर अण्णा हजारेंचं उपोषण झालेलं होतं आणि अण्णा हजारेंच्या उपोषणाने काँग्रेसच्या केंद्रातील जे सरकार होतं ते सरकारच्या सत्तेचा कडेलोट हा अण्णा हजारेंच्या उपोषणाने झालेला होता. अण्णांच्या उपोषणाची परिणिती म्हणून संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेस पक्षाची जी त्रेधा तिरपीट उडालेली होती, त्यामुळेच केंद्रातील काँग्रेस सरकारला या ठिकाणी हद्दपार व्हावं लागलं. तशीच परिस्थिती मनोज जरांगे पाटलांच्या आंतरवली सराटीतील यापूर्वीच्या 17 दिवसाच्या उपोषणाने आणि कालच्या 9 दिवसाच्या उपोषणाने आणि 1.5 कोटीच्या अतिशय महाप्रलयाच्या सभेने ही परिस्थिती राज्य सरकारसमोर निर्माण झालेली आहे. राज्य सरकार निश्चितपणाने पेचात सापडलेलं आहे. जर उद्या यदाकदाचित या मागणीची पूर्तता 2 महिन्यामध्ये केली नाही तर शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारची पुनरावृत्ती ही जंतर मंतरवरील अण्णा हजारेंच्या ज्या उपोषणाने झाली होती त्या उपोषणाची पुनरावृत्ती होत असते आणि इतिहासाची पुनरावृत्ती ही वारंवार होत असते. याची जाणीव आणि याची जाण जर आपण ठेवली तर राज्य सरकारला 2024 मधील निवडणुकीला याची फार मोठी जबर अशी किंमत ही मोजावी लागेल. अशी स्थिती आणि अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात तरी राज्य सरकारच्या प्रती
महाराष्ट्राच्या जनभावनेमध्ये ती प्रतिक्रिया उमटलेली आहे. आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असलेला बहुसंख्य जो मराठा समाज आहे, त्या मराठा समाजाला ही आरक्षणाच्या बाबत शासनाने घेतलेला जो कायदेशीर आधार आणि जी काही तांत्रिक त्रुटी आहेत आणि इंदिरा साहनीच्या प्रकरणातली जी काही 50% आरक्षणाची जी ओलांडलेली मर्यादा आहे, या ओलांडलेल्या मर्यादेची आणि त्यामधील असलेल्या आरक्षणाच्या त्रुटींबाबत काही माहिती आणि काही ज्ञान हे महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाजाला माहीत नाहीत. त्या मराठा समाजाला एक गोष्ट मात्र निश्चितपणाने माहीत आहे की माझ्या शेजारच्या मुलाला किंवा मुलीला आमच्या मुलापेक्षा कमी मार्क्स मिळून देखील त्या मुलाला किंवा त्या मुलीला ही शासकीय सेवेत तिची निवड झालेली आहे. पण आमच्या मुलीला जास्त मार्क्स मिळून देखील आमच्या मुलीची किंवा आमच्या नातेवाईकांमधल्या मुलाची ही निवड झालेली नाही. हे सत्य आणि हेच त्यांच्या काळजावर उमटलेलं असताना जरांगे पाटलांच्या उपोषणाने ती जी वेदना आहेत, तो जो अस्मितेचा हुंकार आहे, तो या आंदोलनाच्या माध्यमातून हा महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. जरांगे पाटलांची स्क्रिप्ट ही कोण लिहित आहेत असा प्रश्न जेव्हा अमोल मिटकरी व काही वाचाळवीर हे महाराष्ट्रासमोर उभा करत आहेत, त्यातून त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची जी स्क्रिप्ट आहेत ही महाराष्ट्रातील 5 कोटी मराठा समाजातील युवकांच्या माणसांच्या हृदयामध्ये असलेली जी वेदना आहेत, ती वेदनेची स्क्रिप्ट ही जरांगे पाटील ही या ठिकाणी त्यांच्या मुखातून व्यक्त होत आहेत. ती कोणीही राजकीय व्यवस्थेने किंवा राजकीय व्यवस्थेचं बाहुलं हे जरांगे पाटील या ठिकाणी बनलेले नाहीत. आणि महाराष्ट्रासमोर याची निश्चितपणाने खात्री झालेली आहे की जरांगे पाटील हे स्वयंभू असं नेतृत्व आहेत, अतिशय प्रामाणिक असं नेतृत्व आहेत, ज्या माणसाकडे फक्त 2 एकर क्षेत्र आहेत, जो माणूस आजही अतिशय कच्च्या घरामध्ये, ज्या कच्च्या घरावर सिमेंटचे पत्रे आहेत, त्या सिमेंटच्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे, हे सोशल मीडियामध्ये आणि अन्य प्रसार माध्यमामध्ये महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांचं जे उपोषण आंतरवली सराटीमध्ये काल त्याची सांगता झालेली आहे, त्या उपोषणाच्या बाबत आज सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर ज्या पद्धतीने जरांगे पाटलांच्या बाबत त्यांना ट्रोल करण्याची कमेंट्स ही मोठ्या प्रमाणावर आज झालेली आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांना तुम्ही ट्रोल जरी करत असला तर एक वेळ मनोज जरांगे पाटलांना ट्रोल केलेलं हे आपण समजू शकतो, पण मराठा समाजाला आणि मराठा समाजावर टीका करणं आणि मराठा समाजावर आकसपूर्ण आणि द्वेषपूर्ण भावनेतून टीका टिप्पणी करणं हे मात्र शोभनीय नाहीत. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, स्वराज्यासाठी याच मराठा समाजातील लढवय्या अशा सरदारांनी रक्त सांडलेलं आहे. त्या मराठा समाजावर आकसापोटी गरळ ओकण्याचं काम हे कोणीही महाराष्ट्रातील जनतेने करू नयेत. आणि मित्रांनो, दुसऱ्यावर हसणं हे नेहमी सोपं असतं, पण दुसऱ्यासाठी रडणं हे अतिशय महाकठीण काम असतं. आंतरवली सराटीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे आमरण उपोषणाला बसलेले होते आणि सनदशीर मार्गाने ते आंदोलन चालू असताना आपल्या सेनापतीची आणि आपल्या या आरक्षणाच्या प्रक्रियेतील जो प्रधान आहेत, तो प्रधान आपण गमावू नये म्हणून, त्या प्रधानाचे प्राण वाचावे म्हणून मराठा समाजातील लक्षावधी माणसं, विशेषतः स्त्रिया हे ओक्साबोक्शी रडत होते. यातून एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, हे जे दृश्य आहेत हे महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजमनाने हे दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर पाहिलेले आहेत, समाज माध्यमावर पाहिलेले आहेत. मनोज जरांगेंच्या प्रती ओक्साबोक्शी रडणारे महिला असतील, बालका असतील, वयोवृद्ध पुरुष असतील, हे दृश्य महाराष्ट्रामध्ये अद्भुत आणि विलक्षण आहेत. जेव्हा मराठ्यावर समाजावर आरक्षणाची मागणीसाठी संघर्ष आणि लढाई करण्याची वेळ येते,
त्यावेळेस धर्माचे ठेकेदार म्हणवणारी जी मंडळी आहेत ती मंडळी मात्र मराठा समाजाच्या बरोबरीने उभे राहत नाहीत. हे महाराष्ट्रातील कालच्या मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाच्या संदर्भाने पुढे आलेले आहेत. ज्या मुस्लिम समाजाबद्दल आणि ज्या बौद्ध समाजाबद्दल मराठा समाजामध्ये जाणीवपूर्वक वैरभावना निर्माण करण्याचं काम हे काही तथाकथित मंडळींनी यापूर्वी केलेलं आहे. तीच मंडळी आज मराठा आरक्षणाच्या बाबत मराठा समाजाबरोबर उभी राहिलेली नाहीत. हेही विदारक चित्र आज महाराष्ट्राने ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि या पाठीमागे जी काही मंडळी होती जी हिंदुत्व खतरे में है आणि गर्व से कहो हम हिंदू है असे म्हणणारी जी मंडळी आहेत ती मंडळी ही मराठा समाजाला जाणीवपूर्वक या आरक्षणाच्या बाबत बाजूला ढकलत होती. आणि मराठा समाजाने एक गोष्ट मात्र निश्चितपणाने ह्या कालच्या आंदोलनाने आणि त्या अगोदरच्या 17 दिवसाच्या आमरण उपोषणाने निश्चितपणाने त्यांना जाणीव झालेली आहे की आपले मराठा समाजातील शत्रू कोण आणि मराठा समाजाबद्दल प्रेम असणारे घटक कोण हे मात्र त्यांनी निश्चितपणाने ओळखले आहेत. आंदोलकांनी यापुढे आपला धर्म आणि आपला कर्म हा फक्त मराठाच असला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा ही सत्ताधारी मंडळी आपल्याकडे मतं मागायला येतात तेव्हा मात्र आपण बहुजन ठरतो आणि जेव्हा केव्हा आपल्या नैसर्गिक हक्क अधिकारासाठी आपण भांडतो, आपण संघर्ष करतो त्यावेळेस मात्र आपण उच्चवर्णीय ठरतो. त्यावेळेस मात्र मराठा समाज हा सवर्ण ठरतो. हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्य सरकारने 2 महिन्याचा कालावधी हा आरक्षण वाढवून साठी घेतलेला आहे. त्या कालावधीची पूर्तता करणं ही खरं म्हणजे आता राज्य सरकारची फार मोठी जबाबदारी आहे. मनोज जरांगे पाटलांनी 2 महिन्याचा कालावधी हा जो दिलेला आहे हा मराठा समाजाच्या युद्धशास्त्रातील नीतीला अनुसरून आहेत. कारण संयम आणि वेळ हे युद्धातील मोठं शास्त्र असतं आणि हे शास्त्र हे मराठा योद्धा असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी हे स्वीकारलेलं आहे. आणि वाघ जेव्हा 2 पावलं मागे येतो तेव्हा तो तितक्याच वेगाने 1000 पट्टीच्या ताकदीने हा झेप घेत असतो. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस, अजित पवार या महाशक्तीने केवळ राजकीय पक्ष फोडणे, सरकार बनवणे, राजकीय शह प्रतिशह देणे किंबहुना सुरत व्हाया गुवाहाटी असा प्रवास करून राजकीय कज्जे दलाली करणं यामध्ये जे नैपुण्य त्यांनी दाखवलेलं आहे किंबहुना सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष कोणाचा आणि शिवसेनेचं चिन्ह कोणाचं त्याहीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कोणाचं यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे सरकारने, फडणवीस सरकारने आणि अजित पवारांनी जी राजकीय शक्ती आणि राजकीय सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावलेलं आहेत आणि त्यातून आपल्या बाजूने निकाल त्यांनी खेचून आणलेला आहे. तोच राजकीय मुत्सद्दीपणा, तोच राजकीय कसदारपणा हा मराठा आरक्षणाच्या बाबत शिंदेंनी, फडणवीसांनी आणि अजित पवारांनी ही पुढच्या काळामध्ये ती ताकद वापरली गेली पाहिजे आणि मराठा समाजाला कॉन्क्रीट असं, भक्कम असं राजकीय आरक्षणापेक्षा शैक्षणिक आरक्षण, नोकरीतलं आरक्षण हे टिकाऊ आणि कायद्याच्या कसोटीवर मजबूत असं आरक्षण हे देण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केला पाहिजे. जर 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये ही जी आरक्षणाची मागणी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील 5 कोटी मराठा समाजाची मागणी आहे. ती मागणी आज मराठा समाजाच्या हृदयामध्ये, मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये ती काट्यासारखी खुपती आहेत. त्याची सल आणि वेदना ही राज्य सरकारने दिलेला जो शब्द आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये जी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने घेतलेली आहे त्या शपथेची पूर्तता ही 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करून दाखवावी. नाहीतर मराठा समाज हा पुन्हा एकदा आपले जे शस्त्र आहेत ते बाहेर काढेल आणि मुंबईपर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाहीत.
आणि हे जे शस्त्र आहेत हे शस्त्र उद्या तुमच्यावर पार्श्वभागावर बसल्याशिवाय राहणार नाहीत. यातून तुमच्या राजकीय सत्तेचा कडेलोट आणि तुमचा राजकीय असलेला दांभिकपणा, तुमचा राजकीय असलेला वेळ काढूपणा हे यातून सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की 2 महिन्याचा जो वेळ आणि कालावधी तुम्ही मागावून घेतलेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आपली सर्व शक्ती ही सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज मागास असल्याच्या बाबत जे काही पुरावे आहेत आणि जे काही कायदेशीर प्रक्रिया आणि कायदेशीर बाजू तुम्हाला मांडायची आहेत ती भरभक्कमपणे मांडावे आणि मराठा आरक्षणाचा हा तिढा सोडावा एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.